शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निप्पाणी नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या जवाहर तलावाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेले 1 एकर 20 गुंठे पडीक जमीन सार्वजनिक कामासाठी, मुलांची इमारत बांधकामाकरिता व महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द करण्याच्या संदर्भात उपरोक्त बाबी संदर्भात तमाम जनतेस याद्वारे सूचित करण्यात आली होती। माननीय प्रशासकीय अधिकारी निप्पाणी नगरपालिका यांनी ठराव क्रमांक 18 दिनांक 15/5/2026 अन्वय नगरपालिकेच्या जवाहरलाल तलावाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला 1 एकर 20 गुंठे मोकळी जमीन जनतेसाठी बालगृह बांधण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्द करण्याचा घेतलेल्या निर्णयासंदर्भात जनतेने आपली मते, सूचना, आक्षेप ही अधिसूचना मागविण्यात आली होती। त्यानुसार आज बुधवार दिनांक 17 रोजी निप्पाणी नगरपालिकेमध्ये आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते। यावेळी ॲडव्होकेट संजय चव्हाण, फारुख पटेल, अशोक लाखे, संदीप कामत, धनाजी निर्मळे, दीपक सावंत, पप्पू चव्हाण, रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळेकर, विनोद बळ्ळारी, असलम शिकलगार, किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान, प्रवीण हेगडे, जीवन गस्ते, बबन घाटके, चंद्रकांत जासूद, शशिकांत चरचाळे, रियाज बागवान, विश्वास पाटील, प्रकाश पोडजाळे, रवींद्र माने, झाकीर कादरी, विजय शेटके, दिलीप जाधव, अरुण चव्हाणसह माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्ते नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। आणि आज त्या ठिकाणी द्यायला आहे अतिशय चुकीचा निर्णय होणार आहे। कारण त्या ठिकाणी आज आमच्या निप्पाणी नगरपालिकेच्या तलावाची काही जागा नाही। भविष्यात त्या ठिकाणी आम्हाला काही नियोजन करायचं असून भावी पिढीला त्याच्या चुकीत होणार आहे। आणि बालगृह झाल्यानंतर लहान मुलं येणार त्या ठिकाणी जवळचा तलाव आहे, तलावाने त्या ठिकाणी काहीचं दुर्घटना होते। त्यामुळं निप्पाणी जवळजवळ 50 ठिकाणी लेआउट तयार झालेलं आहे। त्या 50 ठिकाणच्या लेआउट समजा तुम्ही कुठली केला तक्रार नाही आपली माहिती लेआउट बनले आहेत त्या ठिकाणी त्यांना कुठली जागा द्या। कृपा करून माजी नगरसेवक संघटना वापरून आपल्या कल्पनी दिली आहे जो गाव केलेला आहे ते गाव कल्पे करावा आणि ही आमची जी आम्ही आज जी हरकत दिली आहे ती नोंद घेऊन तुम्ही साध्या फोटो पाठवला। नगरपालिकेनं 1-2 दिवसाच्या पाठीमागं एक नोटीस दिल्या की निप्पाणी जवाहर तलावच्या बाजूला 1 एकर 20 गुंठ ही जमीन पडीक आहे। ही पडीक जमीन बालगृहाला देण्यासाठी तिने हे केल्यात, नोटीस दिल्यात। तक्रार आणि कुणाची तक्रार असेल तर तक्रार द्या म्हणून सांगितल्यात। त्या संदर्भात आम्ही सर्वजण निप्पाणीमधील सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तिथं आम्ही जमलेलो आहोत। आमचा विरोध बालगृहाला नाही आहे। आमचा विरोध फक्त एवढाच आहे की त्या जागेला जो तुम्ही बालगृह बांधला आहे त्यामुळं तिथे झाडे आहेत, झाडामुळं निसर्गाचा ऱ्हास होणार आहे आणि त्याचं सौंदर्य विद्रूपपणाने होणार आहे आणि सौंदर्य नष्ट होणार आहे। ह्यासाठी तिथं त्या जागेला बालगृह होऊ नये। नगरपालिकेकडं अवेलेबल फार जागा शिल्लक आहेत, त्या ठिकाणी त्यांनी ते बांधावं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमचा बालगृहाला विरोध नाही आहे, फक्त त्या जागेवर जे 1 एकर 20 गुंठ्यावर जे बालगृह होणार आहे त्या जागेला बालगृह होऊ नये ही अशी आमची मागणी आहे। पर्यायी जागेत त्यांना हे द्या।